नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. जर तुम्हाला बँकिंगमध्ये जॉब करायचा असेल, बँकिंग हे सेक्टर जर तुम्ही जॉबसाठी निवडत असाल तर तुम्हाला कुठल्या गोष्टीची माहिती असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तुमचं एज्युकेशन काय पाहिजे, बँकिंगमध्ये जर जॉबसाठी तुम्हाला यायचं आहे तर एंट्री लेवलला, मिड मॅनेजमेंट, टॉप मॅनेजमेंट आणि सिनियर मॅनेजमेंट अशा कुठल्या मॅनेजमेंट लेवल्स आहेत, याच्यामध्ये एंट्री कशी मिळते, बँकिंगमध्ये सॅलरी किती असते, सॅलरी व्यतिरिक्त बँकिंगमध्ये अजून कुठले बेनिफिट्स मिळतात, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. बँकिंगमध्ये जर तुम्ही वर्किंग असाल तर तुम्हाला प्रमोशन कसं घ्यायचं, प्रमोशनसाठी कुठल्या गोष्टी हेल्प करतात, या गोष्टीचा उहापोह जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये आज करणार आहोत. तर मित्रांनो, आपण आपल्या जॉबच्या हिशोबाने बँकिंगचे 3 प्रकार पकडू. एक म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक्स, सहकारी बँका, दुसरं म्हणजे नॅशनलाइज बँका आणि तिसरं म्हणजे प्रायव्हेट बँका. प्रायव्हेट बँका म्हणजे ॲक्सिस बँक, HDFC बँक आणि तमाम ह्या सगळ्या बँका ज्या प्रायव्हेट बँक म्हणून ओळखल्या जातात त्या सगळ्या बँक्स. नॅशनलाइज बँक म्हणजे सरकारी बँका ज्याच्यामध्ये सरकारी स्टेक आहे, मेजॉरिटी आहे सरकारी स्टेकची, अशा सगळ्या सरकारी बँका. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगतो, सरकारी बँकामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर त्याच्यासाठी सेपरेट त्या बँक्स एक्झाम कंडक्ट करतात. IBPS सारखी एक्झाम कंडक्ट केली जाते. याच्या व्यतिरिक्त त्या ज्या बँकेची रिक्रुटमेंट आहे ती बँकसुद्धा स्वतःची एक्झाम कंडक्ट करते आणि ती एक्झाम जर तुम्ही क्रॅक केली तर तुम्ही त्या एक्झामच्या माध्यमाने त्या बँकमध्ये जॉबसाठी एंट्री करू शकता आणि तिथे जॉईन करू शकता. सेकंड नंबरची जी बँक आहे ती आहेत प्रायव्हेट बँक. आपण कोऑपरेटिव्ह बँक एक्सक्लूड करू, कारण कोऑपरेटिव्ह बँकेचा वर्किंग एरिया हालाकी पूर्ण देशभरात आहेत त्या कोऑपरेटिव्ह बँका, परंतु रिजन वाईज आहेत, तालुका जिल्हा वाईज आहेत त्या बँका. म्हणजे त्या एवढं काही जास्त त्यांचं एक्सपान्शन नाही आहे आणि तिथं तुम्ही डायरेक्ट जॉईनिंग करू शकता. तिथं फक्त ओळख लागते तुमची आणि ओळखीच्या बेसिसवरती, आणि एज्युकेशनमध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन, BCom वगैरे असलं काहीतरी एज्युकेशन असेल तर कोऑपरेटिव्ह बँकामध्ये तुम्ही जॉईन करू शकता. तर त्याच्यासाठी काही जास्त असं एकदम टॅलेंटेड असण्याची काही गरज नाही आहे. आता महत्त्वाचा जो आपला टार्गेट एरिया आहे तो नॅशनलाइज बँक आणि प्रायव्हेट सेक्टर बँक, ह्या 2 सेक्टरच्या बँके आहेत ना, याच्यामध्ये आपण कसं जॉईनिंग करायचं आणि इथं काय बेनिफिट मिळतात हे मेजर आहे. तर 4 लेवल असतात बँकिंगमध्ये मॅनेजमेंटच्या. एकतर एंट्री लेवल राहतो, मिड मॅनेजमेंट राहतो, सिनियर मॅनेजमेंट आणि टॉप मोस्ट मॅनेजमेंट. तर मित्रांनो, एंट्री म्हणजे जे सुरुवातीचे ग्राउंड लेवलचे जॉब असतात. तुम्ही कॉलेजमधून फ्रेशर म्हणून पास आउट झाला आणि लगेच तुम्हाला कुठेतरी जॉब जॉईन करायचं, तर अशा वेळी एंट्री लेवलचे ज्या पोस्ट असतात तिथं जॉब मिळतो. आणि एंट्री लेवलच्या जॉबसाठी कुठला एक्सपिरियन्स असण्याची सुद्धा गरज नाही आहे. IBPSच्या माध्यमातून सुद्धा जी रिक्रुटमेंट केली जाते ती मोस्ट ऑफ टाइम एंट्री लेवल जॉबसाठी केली जाते. एंट्री लेवल जॉब जे आहेत प्रायव्हेट बँकिंगमध्ये जर तुम्हाला जायचं असेल, सरकारी बँकेत कसं जायचं हे सांगितलं मी तुम्हाला IBPS द्यावे लागेल. प्रायव्हेट बँक्समध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर प्रायव्हेट बँकमध्ये तुम्ही रेफरलच्या माध्यमातून, काही बँका इंटरव्ह्यू कंडक्ट करतात, काही बँका कॅम्पस इंटरव्ह्यू कंडक्ट करतात, किंवा जुना कोणी एम्प्लॉय आहे त्या एम्प्लॉयच्या रेफरन्स जर असेल तुमच्याकडे तर त्या रेफरन्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही त्या प्रायव्हेट बँक्समध्ये जॉब करू शकता, जॉईनिंग करू शकता. त्याच्यानंतर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत आता इंडियामध्ये बरेचसे. तर त्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जर तुम्ही ट्रेनिंग घेतली तर त्या बँकासुद्धा तुम्हाला डायरेक्ट त्या बँक्समध्ये जॉईन करून घेतात. तर या 3 माध्यमातून तुम्ही प्रायव्हेट बँकमध्ये जॉईन करू शकता. एक तर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून, एक डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या, कॅम्पस प्लेसमेंटच्या, किंवा तुमचा जर कोणी ओळखीचा तिथं असेल तर रेफरन्सच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही प्रायव्हेट बँकमध्ये जॉईनिंग करू शकता. हे झालं एंट्री लेवल जॉबचं. त्याच्यानंतर मिड मॅनेजमेंट. तर मित्रांनो, मिड मॅनेजमेंट लेवलला सुद्धा आपण जॉईनिंग करू शकतो, पण त्याच्यासाठी एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे त्या लेवलचं स्किल जर असेल तर तुम्ही तिथे जाऊ शकता. तर याच्यासाठी तुम्हाला कुठं त्या अगोदर एंट्री लेवलवरती काम करावं लागतं, अनुभव गेन करावा लागतो. त्याच्यानंतर तुम्ही सर्टिफिकेशन करता, प्रमोशन घेता आणि त्याच्यानंतर मिड मॅनेजमेंट लेवलला तुम्ही अप्लाय करू शकता. मिड मॅनेजमेंटवरती जर तुम्ही ऑलरेडी कार्यरत असाल तर दुसऱ्या बँकमध्ये सुद्धा त्या लेवलवरती तुम्ही स्विच करू शकता किंवा त्याच्या वरच्या लेवलवरती सुद्धा स्विच करू शकता, डिपेंड ऑन तुमचा इंटरव्ह्यू कसा जातो त्याच्यावरती. तिसरी लेवल आहे बँकिंगमध्ये सिनियर लेवलची. सिनियर लेवलला फ्रेशर म्हणून कधीच कोणाला घेतलं जात नाही, ज्याच्याकडे ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे. मग तो कुठल्याही बँकेचा असो तर तो माणूस तो बँक स्विच करू शकतो आणि सिनियर लेवलवरती जाऊन काम करू शकतो. परंतु याच्यासाठी एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे.
आणि इंटरव्ह्यूसुद्धा खूप हार्ड राहतो अशा वेळी. तर ह्या गोष्टी आहेत आणि रेफरन्स वगैरे ह्या गोष्टीसुद्धा लागतात. तेव्हा पुढं सिनियर मॅनेजमेंट लेवलवरती काम करू शकतो. तर सिनियर मॅनेजमेंटवरती जर काम करायचं असेल तर बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे स्किल्स लागतात मित्रांनो. जर ती स्किल तुमच्याकडे नसेल आणि तुमच्याकडे फक्त अनुभव असेल तर जाता येत नाही तिथं. नुसतं तुमचं वय झालंय म्हणून तुम्हाला कोणी तिथे घेत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळे स्किलसुद्धा आत्मसात करावे लागतात. तर ते स्किल कसे आत्मसात करायचे हे सुद्धा आपण बघणार आहोत. आणि तुम्हाला जर स्पेसिफिक पाहिजे असेल तर ही स्किल कसे आपल्याला गेन करायचे तर कमेंटमध्ये टाका. मी तुम्हाला सांगेल ती कसं तुम्हाला, म्हणजे बँकिंगमध्ये वेगवेगळ्या फील्ड्स असतात मित्रांनो. जसं तुम्ही बघता जी ब्रांच बघता त्या ब्रांचमध्ये एक ब्रांच मॅनेजर बसलेला असतो, कॅशियर असतो. तर ही एक बेसिक लेवलची बँकिंग झाली. याच्यामध्ये काही नसतं. याच्यात तुम्ही कॅश भरणार, डिपॉझिट करणार, RTGS फंड ट्रान्सफर, ह्या एक रिटेल ब्रांच बँकिंग म्हणतात याला. परंतु ही रिटेल ब्रांच बँकिंग सोडून सुद्धा बँकिंगमध्ये खूप सगळे सेक्टर्स असतात ज्याच्यामध्ये लोक काम करतात आणि त्याच्यामध्ये जाण्यासाठी स्पेशलायझेशन लागतं. जर तुमच्याकडे स्पेशलायझेशन नसेल, तुम्ही बेसिक ग्रॅज्युएशन पास करून आलात आणि तुम्हाला आता इंटर लेवल जॉब करायचा आहे तर तुम्ही ही जी ब्रांच आहे ह्या ब्रांचला जॉईन करू शकता. आणि एकदा ब्रांचला जॉईन केल्यानंतर जर तुम्ही तुमचे नवीन कौशल्य तुम्ही जर विकसित केले तर त्यानंतर तुम्ही दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा मूव्ह करू शकता जिथं स्पेसिफिक स्किल बेस्ड टास्क असतात अशा ठिकाणी. तर मी तुम्हाला 3 बँक सांगितल्या. तर एक तर नॅशनलाइज बँक, प्रायव्हेट बँक आणि कोऑपरेटिव्ह बँक. कोऑपरेटिव्ह बँक आपण आपल्या हिशोबातून धरलेलं नाही आहेत कारण तिथं ओळखीने काम होतं. प्रायव्हेट बँक आणि नॅशनलाइज बँक हा मेन आपला फोकस आहे याच्यामध्ये. तर मित्रांनो आता आपण वळूया एज्युकेशनवरती. एज्युकेशन तर 2 प्रकारचं एज्युकेशन तुम्ही करू शकता. एक तर तुमचं ग्रॅज्युएशन जर असेल तर तुम्ही रिटेल ब्रांच बँकिंगमध्ये जॉईन करू शकता. म्हणजे ज्या ब्रांचेस असतात अशा ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्ही काही स्पेशलायझेशन केलेलं असेल, जसं की तुमच्याकडे LLBची डिग्री असेल तर तुम्ही लिगलमध्ये जाऊ शकता. तुमच्याकडे BCom असेल तर तुम्ही क्रेडिट किंवा फायनान्सच्या डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकता. तुमच्याकडे जर CA CFA याच्यासारखे असतील तर फायनान्सच्या मिड लेवलच्या आणि टॉप लेवलच्या याच्यामध्ये जाण्याचे सध्या चान्सेस तुमचे खूप वाढतात. आणि अशा ठिकाणी स्किल असेल तरच घेतात, स्किल नसेल तर अशा सेगमेंटमध्ये अशा लेवल्सवरती काम करता येत नाही, करू देत नाही आणि घेतही नाही त्या बँका. तर हे स्पेशलायझेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्पेशलायझेशन बेस्डच्या सेगमेंटमध्ये बँकिंगमध्ये काम करू शकता. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही इंजिनिअरिंग जरी केलेली असेल ना मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंग, तर तुम्ही सिव्हिलचं व्हॅल्युअर म्हणून काम करू शकता बँकेसाठी. तुम्ही LLB केलेली असेल तर तुम्ही लिगलच्या डिपार्टमेंटमध्ये काम करू शकता. तुम्ही असं कुठलंही CA CFA जर केलेलं असेल तर तुम्ही क्रेडिटमध्ये करू शकता. जे अंडर रायटिंगचे केसेस असतात खूप डिफिकल्ट, अशा ठिकाणी सुद्धा CA CFA असलेल्या लोकांची डिमांड बँकिंगमध्ये सध्यासुद्धा खूप आहे. आणि मी तुम्हाला सांगतो ह्या सेगमेंटमध्ये जर जायचं असेल ना, एक्झिस्टिंग माणूस काम करतोय बँकेमध्ये, त्याने किती वर्ष काम केलं आणि त्याचं जर क्वालिफिकेशन नसेल तर बँका त्याला घेत नाही त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी स्पेशलायझेशनच लागतं. जसं की उदाहरणार्थ जाऊ दे, मी तुम्हाला नंतर कुठेतरी सांगायला दे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची मित्रांनो, बँकिंगमध्ये प्रमोशन कसं मिळतं. तर सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया, सरकारी बँकेमध्ये प्रमोशन तुमच्या व्हिंटेजनुसार मिळतं. तुम्ही किती वर्ष बँकेमध्ये काम करता याच्यानुसार मिळतं. आणि व्हिंटेज नुसार सोबत तुम्ही कुठले स्किल नवीन डेव्हलप केलेले आहेत. जसं बँकिंगमध्ये 2-3 वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, जसं JIB, NISM आहे, IIBF, Moody's, त्यानंतर IRDAI, ह्या असल्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. ह्या स्किल्सचं सर्टिफिकेशन करतात. जर तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्हाला ते सर्टिफिकेशन त्यांच्याकडून करून घ्यावं लागतं. म्हणजे कुठंतरी कागदावरती लोक तुम्हाला ओळखायला लागतात आणि मग त्याच्या बेसिसवरती तुम्ही तुमच्या सेक्टरमध्ये पुढे जाऊ शकतो. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर जर तुम्ही करन्सी डेरिव्हेटिव्ह असलं काहीतरी किंवा फॉरेक्सचं सर्टिफिकेशन केलं तर तुम्ही याच्या ट्रेजरीमध्ये काम करू शकता. तुम्ही जर ऑडिटिंगचं सर्टिफिकेशन जर केलेलं असेल NISMचं किंवा IIBFचं, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सचं, तर तुम्ही ऑडिटच्या फील्डमध्ये सुद्धा बँकिंगमध्ये काम करू शकता. तिथे तुम्हाला काम करायचे दरवाजे ओपन होतात, ते तुमच्या स्किलच्या नंतर. तर मित्रांनो, IIBF, JIB, CIB, NISM यासारखे इन्स्टिट्यूशन आहेत ज्या सर्टिफिकेशन प्रोव्हाइड करतात. जर तुम्हाला बँकिंगमध्ये एकदा तुम्ही जॉईन झाले आणि पुढं जायचे, ग्रोथ घ्यायची, सॅलरी वाढवायची, प्रमोशन घ्यायचं, तर अशा वेळी हे सर्टिफिकेशन तुम्हाला करावे लागतं.
आणि हे सर्टिफिकेशन केल्यानंतर तुम्ही तुमच्या फील्डमध्ये हळूहळू का होईना पण पुढे जाऊ शकतात आणि हे मॅन्डेटरी आहे. तर सॅलरी कशी राहते? तर मित्रांनो, सॅलरी नॅशनलाइज बँकांची सॅलरी वेगळी आहे, प्रायव्हेट सेक्टर बँकांची सॅलरी स्ट्रक्चर वेगळं असतं. नॅशनलाइज बँकेमध्ये तुलनेने ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग करता त्यावेळेस सॅलरी जास्त असते, परंतु प्रायव्हेट सेक्टरचं असं आहे की त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस जॉईनिंग करता तर सॅलरी जास्त नसते. 15-20 हजार रुपयापासून सुरुवात होते. आता सध्या मला वाटतं काहीतरी 18,000 रुपयाचं बेसिक वेतन असं काहीतरी नियम आहे. तर तिथून पुढे आणि त्याच्यानंतर इन्सेंटिव्ह स्ट्रक्चर त्याच्यामध्ये ठरलेलं असतं. तर या प्रकारची सॅलरी असते. तर म्हणजे 21-22 हजार रुपये तुम्ही धरून चला बेसिक सॅलरी. आणि जसं जसं तुम्ही ग्रोथ घेता, जसं तुम्ही इन्सेंटिव्ह करता, जसं परफॉर्म करता, त्याच्यानुसार तुमची सॅलरी वाढत जाते. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये सॅलरी खूप खूप म्हणजे सरकारी सेक्टरच्या पण खूप वरती जाते. 2-2, 2.5, 3-3 लाख याच्यापेक्षा जास्त पगार असणारे लोक आपल्याकडे येतात. आणि असे म्हणजे ते जसं काम करतात ना त्या कामाला रिवॉर्ड म्हणून सॅलरी त्यांचं स्ट्रक्चर वाढत राहतं. तर या प्रकारची सॅलरी आपल्याला प्रायव्हेट बँकमध्ये मिळते. पब्लिक सेक्टर बँकमध्ये तुम्हाला काही करायचं नाही, एकदा अभ्यास करायचा, जॉईनिंग करायची, त्याच्यानंतर आपोआप तुमच्या व्हिंटेजनुसार आणि तुमच्या स्किलनुसार तुमचे सॅलरी स्ट्रक्चर गव्हर्नमेंट रिवाईज करत राहतं. तर जास्त काही डोकं लावायची तिथं गरज नाही. परंतु तुम्ही जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये असाल तर बऱ्याच गोष्टी असतात, त्या गोष्टी फेस कराव्या लागतात तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुमचं सॅलरी रिव्हिजन होतं, सॅलरी करेक्शन होत राहतं. तर एंट्री लेवलवरती, मिड लेवलवरती, सिनियर लेवलवरती, टॉप लेवलवरती वेगवेगळ्या सॅलरी स्ट्रक्चर असतात. जे टॉप लेवल असतात MD CEO या लेवलचे लोक, तर त्यांचं सॅलरी नसते. त्यांना डायरेक्ट पर्क्स भेटतो. 35 कोटी, 40 कोटी, 50 कोटी असलं एक पॅकेज राहतं. ते त्यांना वर्षाला दिलं जातं. घर, राहायला, गाडी, सगळं बंगला वगैरे सगळं फ्री राहतं. त्यांना कुठलाही खर्च नाही. म्हणजे मोबाईलच्या बिलापासून पार कपडे सगळ्या गोष्टी त्यांना बँकेकडून असू शकतात. इतकं सगळे बेनिफिट्स त्यांना मिळतात. त्यांना लोनसुद्धा खूप कन्सेशनमध्ये मिळतं. त्याच्यानंतर त्यांना बँकेकडून बँकेचे शेअर्स दिलेले असतात. तर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या टॉप, सिनियर आणि मिड या मॅनेजमेंटच्या लेवलला मिळतात. एंट्री लेवलला तुलनेनं असलं काही मिळत नाही. त्यांना फक्त ते येतात, काम करतात, अनुभव गेन करतात आणि त्याच्या बदल्यात त्यांना पोटापुरती सॅलरी मिळते. जास्त सॅलरी मिळत नाही आणि त्या सॅलरीवरती तो श्रीमंत होईल अशी कुठली शक्यता त्या सॅलरीमध्ये नसते. फक्त तुम्ही येऊन अनुभव गेन करता आणि तुमचं काम चालवू शकता, तुम्ही उपजीविका चालवू शकता, एवढी सॅलरी तुम्हाला एंट्री लेवलवरती मिळते. परंतु जसं जसं तुम्ही ग्रोथ घेता तशी तुमची सॅलरी याच्यामध्ये वाढते. याच्यासोबत मला तुम्हाला सांगायचं आहे एक्स्ट्रा बेनिफिट. मित्रांनो, एक्स्ट्रा बेनिफिट म्हणजे काय माहिती का? सॅलरी तर मिळते तुम्हाला, सॅलरी व्यतिरिक्त अजून काय मिळतं? एक्स्ट्रा बेनिफिट. एंट्री लेवलला काय मिळतं माहिती का? एंट्री लेवलला तुम्हाला तुमचा मेडिक्लेम मिळतो. त्या मेडिक्लेममध्ये तुम्ही तुमची फॅमिली, तुमचे मदर, फादर, तुमची डॉटर किंवा तुमची स्पाऊस, तुमचा सन, या सगळ्या गोष्टी तुम्ही एवढे सगळे मेंबर त्या पॉलिसीमध्ये ॲड करू शकता आणि एक प्रकारचे फायनान्शियली, मेडिकली इमर्जन्सीसाठी तुमची फॅमिली सिक्युअर होऊन जाते. तर हा पहिला बेनिफिट तुम्हाला मिळतो. जसं जसं लेवल वाढते म्हणजे मिड, सिनियर आणि टॉप, तर इथं हे बेनिफिटची रेंज वाढलेली राहते. बेनिफिट तेच राहतं. म्हणजे मेडिक्लेमचा बेनिफिट मिळतो सर्वात शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं तर. दुसरा बेनिफिट काय मिळतो माहिती आहे मित्रांनो? कमी व्याजदरामध्ये लोन मिळतं. म्हणजे जर मार्केटमध्ये एखाद्या लोनचा रेट 10% चाललेला असेल तर तुम्हाला त्या बँकेकडून कन्सेशनमध्ये म्हणजे 2 ते 3% रेपो रेटच्या आतमध्ये, रेपो रेटच्या आसपास किंवा रेपो रेटच्या आतमध्ये ह्या रेटवरती सुद्धा लोन मिळतात बँकेकडून. म्हणजे तुम्हाला सांगतो आता 4%, 5% ह्या रेंजमध्ये हे लोन मिळतात. स्पेसिफिक नाही सांगू शकणार मी कारण लिमिटेशन्स असतात, तर एवढं नाही सांगत मी. कमी कन्सेशनमध्ये लोन मिळतं आणि जसं जसं ग्रेड वाढते तसं तसं 35 ते 40 लाखापर्यंतचं लोन सुद्धा लोकांना मिळतं. मी ज्या बँकेमध्ये काम करतोय माझ्या लेवलला 7-8 लाखापर्यंत कारचं लोन, 40-50 लाखापर्यंतचं होम लोनसुद्धा कन्सेशनल रेटमध्ये 4-5% कन्सेशनल रेटमध्ये आमची बँक आम्हाला ऑफर करते. ते सुद्धा एम्प्लॉई घेऊ शकतो आणि त्याचा फायदासुद्धा म्हणजे इंटरेस्टचा जो फायदा आहे तो एक्स्ट्रा बेनिफिट म्हणून तुमच्या स्टाफला मिळतो. त्याच्यानंतर बऱ्याच कंपन्या, बऱ्याच बँका ह्या टर्म इन्शुरन्स सुद्धा ऑफर करतात. टर्म इन्शुरन्ससुद्धा दिलेला असतो एम्प्लॉईला. टर्म इन्शुरन्स म्हणजे तुम्ही जर काही झालं तुमच्या फॅमिलीला पैसे मिळणार असल्या प्रकारचा हा इन्शुरन्स राहतो. त्याच्यानंतर मॅन्डेटरी लीव्ह असतात. तर मॅन्डेटरी लीव्ह म्हणजे तुम्हाला जर एक वर्षभर तुम्ही काम करताय तर तुम्हाला एक 25 ते 1.5 महिन्याच्या लीव्ज ज्या असतात त्या ग्रांट केलेल्या असतात.
तर एवढ्या सगळ्या लीव तुम्ही घेऊ शकता तुमच्या बँकिंगच्या जॉबमध्ये. तर इतक्या लीवसुद्धा मिळतात, म्हणजे हे एक ॲडिशनल बेनिफिट आहे आणि गरजेचं बेनिफिट आहे. त्याच्यानंतर ESOP वगैरे मिळतात. ESOP म्हणजे शेअर्स मिळतात आणि तुमच्या परफॉर्मन्सचा बोनस मिळतो. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल टर्म्समध्ये बँका त्यांच्याकडे जर एम्प्लॉयमेंट तुम्ही करत असाल तर ऑफर करतात. तर तुम्हाला जर बँकिंगमध्ये जॉब करायचा असेल तर आता तुम्हाला कळालेलं की तुमच्याकडे काय पाहिजे. तुमची प्लेन ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही नॉर्मल बँकिंगमध्ये जाऊ शकता, आणि जर तुमच्याकडे स्पेशलायझेशन असेल तर स्पेशलायझेशन जर असेल तर तुम्ही बँकिंगच्या स्पेशलाइज्ड फील्डमध्ये काम करू शकता, जिथे ग्रो होण्याचे चान्सेस पण चांगले असतात आणि त्याच्यासाठी वेगळं स्किल लागतं. तर ते स्किल तुमच्याकडे असेल तर त्या स्किलचा फायदा नक्कीच तुम्हाला तुमच्या ग्रोथमध्ये होतो. जसं की आता एक उदाहरण जर तुम्हाला सांगायचं राहिलं तर एक्स एम्प्लॉई आहे जो एकदम BA करून आलेला आहे, एकदम बॅचलर ऑफ आर्ट्स आलेला विद्यार्थी जर तुम्ही बँकिंगमध्ये जॉईन केला आणि त्याला जर फायनान्स सेक्टरमध्ये जायचं असेल, त्याला क्रेडिटमध्ये जायचं असेल, त्याला ऑपरेशनमध्ये जायचं असेल किंवा त्याला ट्रेजरीमध्ये जायचं असेल तर तो जाऊ शकत नाही अशा वेळी, कारण त्याच्याकडे ते स्किल नसतं. याच जागी जर एखादा ग्रॅज्युएशन होऊन एक BCom केलेला विद्यार्थी आहे आणि त्याने CFA सुद्धा केलेलं आहे क्रॅक किंवा CA क्रॅक केलेलं आहे, तर अशा वेळी असा विद्यार्थी फायनान्सच्या क्रिटिकल डिपार्टमेंटमध्ये जाऊन काम करू शकतो, तो ऑडिटिंगमध्ये जाऊ शकतो, तो ट्रेजरीमध्ये काम करू शकतो. तर असले जर स्किल तुमच्याकडे असतील तर त्या स्किलचा तुम्हाला पुढे जाण्यामध्ये फायदा होतो. तर मित्रांनो, मला नक्की सांगा तुमच्याकडे सुद्धा असल्या कुठल्या प्रकारचं स्किल आहे आणि तुम्हाला जर इच्छा असेल जॉब बँकिंगमध्ये करायची तर तुम्ही काय करा, कोणी ओळखीचं असेल तर रेफरन्स थ्रू जॉईन करू शकता किंवा तुम्ही याच्या थ्रू सुद्धा जॉईन करू शकता. तुम्ही तुमचं जे हे आहे काय म्हणतो मी बायोडाटा रिझ्यूम तो LinkedIn सारख्या प्रोफाईलवरती अपलोड करा. जॉबच्या ज्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत त्याच्यावरती तुम्ही जर तुमची प्रोफाईल क्रिएट केली तर तिथून सुद्धा तुम्हाला लीड मिळू शकते. आणि एकदा लीड मिळली, जॉईन केले की जॉईन केल्यानंतर तुम्हाला कळतं की मग आता आपल्याला कुठल्या सेगमेंटमध्ये जायचं आहे. बऱ्याचशा वेळेस मी तुम्हाला सांगतो 95% जॉईनिंग्स ज्या बँक्समध्ये होतात त्या ब्रांचमध्येच होतात. ब्रांचमध्ये त्याच्यानंतर तुमचं स्किल काय आहे ते आयडेंटिफाय केलं जातं आणि मग तुम्हाला सॉर्टिंग केली जाते एम्प्लॉईची. तर असं सुद्धा बँकिंगमध्ये होतं. तर आय होप या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या तुम्हाला बँकिंगमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल, जॉईनिंग करायची असेल तर तुम्हाला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. तर आपण असेच व्हिडिओ बनवत असतो. आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नेक्स्ट टाईम मी जो व्हिडिओ बनवणार आहे तो सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. आणि तोपर्यंत माझा जय महाराष्ट्र तुम्हाला.